कोल्हे पवारांच्या भेटीत पक्ष बदलाचं ठरलं, पण तुतारी की मशाल? नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी 27 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार हे कोल्हे यांच्या माध्यमातून महायुतीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या भेटीने विवेक कोल्हे पक्ष बदलतील हे जरी निश्चित मानलं जात असलं तरी ते तुतारी हाती घेतील की मशाल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक मांजरी येथे झाली. या बैठकीदरम्यान कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे विवेक हे चिरंजीव तर माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. या बैठकीनंतर या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गाडीत बसल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकत आहे. शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना आपल्या गाडीतून बसवून पुण्यात फिरले आणि राजकारणाचे चक्र कोपरगावसह राज्यात फिरू लागले. विवेक कोल्हे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आता पक्ष निश्चित करणे गरजेचे झाले. कोल्हे भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यावे अशी काहींची इच्छा आहे, तर कोल्हे परिवार भाजपमध्येच राहावा अशीही काहींची इच्छा आहे. भाजप सोडून कुठला पक्ष निवडायचा हे ठरवताना ते नक्कीच ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा सल्ला आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार घेतील हे तर नक्कीच. विवेक कोल्हे हे सध्या शरद पवार यांच्या संपर्कात आहे, त्यामुळे विधानसभेत तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हे यांच्या समोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अर्थात हाती मशाल घेण्याचा पर्याय देखील आहे. आमदार शंकरराव गडाख या पक्षाचे सहयोगी सदस्य असून सहकारातील मातब्बर नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे कोल्हेंच्या हिशोबाने हा पर्याय सोयीस्कर ठरू शकतो. परंतु काही झाले तरी हाती तुतारी घ्यायची की मशाल हे ठरवण्याआधी ते शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या सोबत चर्चा करतीलच, शिवाय मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार देखील करतील यात काही शंका नाही. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, विवेक कोल्हे कोणत्या पक्षात जाऊ शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.